नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? उन्हाळी वाळवणामध्ये हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे उपवासाची साबुदाणा बटाटा चकली. आता ही साबुदाणा बटाटा चकली आहे ना, कधी कधी खूप कडक होते, हवी तशी अजिबात खुसखुशीत होत नाही. आता ही साबुदाणा बटाटा चकली छान खुसखुशीत होण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. किलोभराची चकली असेल ना, ती देखील तुम्ही अवघ्या 10 मिनिटांमध्ये पाडू शकता. तर ती कशी? तर आज आपण अजिबात चकलीच्या साच्याचा वापर न करता फक्त तुम्हाला मी 10 मिनिटांमध्ये ही चकली करून दाखवणार आहे. छान गोल गरगरीत तर होते आणि महत्त्वाचं म्हणजे वेळेची देखील बचत होते. मिश्रण कितीही पातळ असलं ना, अजिबात चकली तुटणार देखील नाही. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. आता स्वच्छ पाण्याने हा साबुदाणा धुवून घेणार आहोत. खूप जास्त वेळ हा साबुदाणा धुवून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. साबुदाणा कोणत्याही क्वालिटीचा असू दे, परंतु एक एक साबुदाणा चकली तळल्यानंतर फुलला जातो. त्यामुळे अजिबात ही चकली कडक न होता छान खुसखुशीत अशी होते. साबुदाणा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण साबुदाण्याच्या खिचडीला ज्याप्रमाणे साबुदाणा भिजत घालतो ना, त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून हा साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेणार आहे. नेहमीच्या साबुदाण्यापेक्षा जरा जास्त पाणी घातल्यामुळे हा पिठा असा साबुदाणा होतो. छान मोत्यासारखा साबुदाणा फुललेला आहे ना. चला तर हा साबुदाणा सुटसुटीत करून एका पातेल्यामध्ये घालून घेऊयात. आता पातेल्यामध्ये साबुदाणा घालून झाल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूला मी एका पातेल्यामध्ये 4 कप पाणी उकळून घेणार आहे. मी वजनी प्रमाणामध्ये 500 ग्रॅम आणि कपच्या प्रमाणामध्ये 2 कप साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. म्हणूनच मी 2 कप साबुदाण्यासाठी 4 कप पाणी उकळून घेणार आहे. वाटीच्या प्रमाणाने साबुदाणा भिजवून घेतला असेल ना, तर 2 वाटीसाठी 4 वाटी पाणी घ्यावे, इतकंच लक्षात ठेवावे. आता साबुदाण्यामध्ये आपण लगेच 4 कप उकळते पाणी घालून घेऊयात. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आता पातेल्यावरती झाकण ठेवून आपण अर्धा तास हा साबुदाणा पाण्यामध्ये छान फुलेपर्यंत बाजूला ठेवून घेऊयात. उकळतं पाणी घातल्यामुळे छान टपोरा असा साबुदाणा फुलला जातो आणि अशा उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणा फुलवून घेतल्यामुळे अजिबात चकली कडक होत नाही. अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे उकडून घेऊन त्याची साल काढून घेतलेली आहे. 1 किलो साबुदाणा असेल ना, तर 1 किलो बटाटा घ्यावा. आता हा संपूर्ण अर्धा किलो बटाटा आपण किसून घेणार आहोत. आता ह्या साबुदाणा बटाटा चकलीसाठी बटाट्याच्या अजिबात गुठळ्या राहता कामा नये. छान एकसारखा असा बटाटा किसला जावा. बटाट्याच्या गुठळ्या राहिला ना, तर हवी तशी चकली अजिबात पडली जात नाही, ती मध्ये मध्ये तुटली जाते. तर बटाटा तर किसूनच झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला पहा, उकळत्या पाण्यामध्ये जो साबुदाणा घातलेला होता ना, तो देखील छान फुललेला आहे. असा साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये फुलवून घेतल्यामुळे बटाट्याची चकली छान खुसखुशीत अशी होते. अजिबात साबुदाणा हा कडक राहत नाही. उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणा शिजवून घेतल्यामुळे छान ट्रान्सपरंट असा होतो. आता या साबुदाण्यामध्ये आपण किसून घेतलेला बटाटा घालून घेऊयात. ही साबुदाण्याची चकली करताना पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं ना, तर पुन्हा आपण पाणी घालू शकतो, परंतु जास्त अजिबात होता कामा नये. जास्त झालं ना, तर पुन्हा त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा आणि थोडासा बटाटा तुम्ही घालून चकली करू शकता. त्यामुळे अजिबात हा पदार्थ फसण्याची अजिबात तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आता पोह्याच्या चमच्याने साधारणपणे 2 ते 2.5 चमचे लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. हे चकलीचं मिश्रण व्यवस्थित एकजीव करताना अजिबात मिश्रणाच्या गुठळ्या राहता कामा नये. छान व्यवस्थित ते एकजीव झालं पाहिजे, नाहीतर हवी तशी अजिबात चकली ही पडत नाही, मधून ती तुटली जाते. तर या ठिकाणी 4 ते 5 मिनटं मी अशा प्रकारे हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे.
लाल तिखट हे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि वाळवणाचा कोणताही पदार्थ करताना त्यामध्ये चवीपेक्षा हलकंसं मीठ कमीच घालावं, कारण की बरोबर मीठ घातलं ना तर तो पदार्थ सुकल्यानंतर त्यामध्ये मिठाचं प्रमाण हे जास्त होतं. ही देखील अत्यंत महत्त्वाची टीप आहे. तर आज आपण चकलीचा साचा न वापरता देखील छान गोल गरगरीत अशी चकली करणार आहोत. तर ती कशी आता तुम्हाला पुढे कळेलच. अशा प्रकारच्या पायपिंग बॅगमध्ये आपण हे चकलीचं मिश्रण भरून अवघ्या 10 मिनिटांमध्ये या किलोभराच्या चकल्या करून घेणार आहोत. पायपिंग बॅग नसेल ना, दुधाची पिशवी किंवा घरातील कोणतीही एखादी पिशवी तुम्ही वापरून ह्या चकल्या पाडू शकता. पायपिंग बॅगला तेल देखील अजिबात लावण्याची आवश्यकता नाही. समजा चकली पाडत असताना बॅटर पायपिंग बॅगमधून बाहेर येत नसेल ना, तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून बॅटर हलकंसं पातळसर करून देखील तुम्ही ही चकली करून घेऊ शकता. आणि हे पातळसर मिश्रण समजा तुम्ही चकलीच्या साच्यामध्ये घालून चकली पाडायला गेलात ना, तर एकसारखी अजिबात चकली पडत नाही, ती मधून तुटली जाते. म्हणूनच हे पातळसर बॅटरसाठी पायपिंग बॅगने चकली पाडणे अत्यंत आवश्यक आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहूनच कळालं असेल, अलगद अशी चकली पडली जाते, अजिबात कुठे तुटत देखील नाही. चकलीचं मिश्रण हे खूप घट्ट असलं ना तरी देखील चकली कडक होते. असं पातळसर असलं ना, त्यामुळे चकली देखील छान खुसखुशीत अशी होते. तुम्हाला पाहूनच कळालं असेल, अजिबात चकली पाडण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व चकली ह्या एकसारख्या अशा पडल्या जात आहेत. आणि ही साबुदाणा बटाटा चकली ना अजिबात सावलीमध्ये सुकवायची नाही, नाहीतर ती काळी पडते. ती कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस या ठिकाणी मी सुकवून घेतलेली आहे. व्यवस्थित चकली सुकली नाही ना तरी देखील ही चकली खराब होऊ शकते. म्हणून कडकडीत उन्हामध्ये ही चकली सुकवून घ्यावी. कटकन अशी चकली तुटली ना तर समजायचं चकली छानपैकी सुकलेली आहे. सुरुवातीला कडकडीत तेल गरम करून नंतर गॅसची आच मध्यम करावी आणि आता एक एक करून चकल्या घालून आता मी तुम्हाला तळून दाखवते. तुम्हाला पाहून कळालंच असेल, एक एक साबुदाणा पहा किती छानपैकी फुललेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा साबुदाणा फुलल्यामुळे चकली छान खुसखुशीत अशी होते. अजिबात खाताना ही चकली कडक देखील लागत नाही. तर तुम्ही देखील ह्या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे उपवासाची खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकली करून पहा आणि कशी झाली मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस चकली छान वाळवून घेतली ना तर ती 2 ते 3 वर्ष आरामात टिकली जाते. साबुदाणा पाण्यामध्ये छान भिजवून घेतल्यामुळे छान चकली ही खुसखुशीत अशी होते, अजिबात कडक अशी होत नाही. बाहेरून जेव्हा उन्हाळी वाळवणामधील साबुदाणा बटाटा चकली आणतो ना, ती खूप खुसखुशीत अशी तळल्यानंतर लागते. मग प्रश्न पडतो, घरी का अशी खुसखुशीत होत नाही. परंतु आता ह्या पद्धतीने तुम्ही साबुदाणा बटाटा चकली केली ना तर तुमची देखील चकली छान खुसखुशीत अशी होईल. मार्केटमध्ये देखील ह्याच पद्धतीने ह्या साबुदाणा बटाटा चकली केल्या जातात. अजिबात तेलकट तरी होतच नाही आणि तुम्हाला पाहूनच कळेल की ती चकली खुसखुशीत अशी झालेली आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.